श्री गणेशाय नमः. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. श्री रुक्मिणी माता की जय, गंगा माता की जय, चंद्रभागा माता की जय. भागीरथी 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 हर हर गंगे. नमस्कार. अखिल गुणनिधान भक्तवत्सल परमात्मा श्रीराम भगवान पंढरीनाथ महाराज, आदिमाया आदिशक्ती रुक्मिणी माता, संत रामदास स्वामी महाराज, योगीराज कल्याण स्वामी महाराज, संत वेणा स्वामी महाराज, माझे आध्यात्मिक गुरु, कीर्तन गुरु, तसेच आई भवानी जगदंबा, या विश्वाचा कारभार ज्या सर्व संत सज्जनांच्या मुळे चाललेला आहे, त्या सर्व संत सज्जनांना, तसेच 10 दिवस साजरा केला जाणारा हा गंगेचा उत्सव, ज्याला आपण गंगा दशहरा असं म्हणतो, त्या गंगेबद्दल, गंगा लहरी स्तोत्रावर मी आज सद्गुरूंच्या कृपेनं निरूपण करणार आहे. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करिते, चातुर्य नाही प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौणता नाही वचनाची. ऐसा माझा वाग्विलास, म्हणून बोलिते सावकाश. भावाचा भोक्ता जगदीश म्हणून या. परमपूज्य वरदानंद भारती यांनी रचलेलं गंगेचं पद सुरुवातीला मी म्हणणार आहे. परमदया घन दुसरी तुझ विण नाही या भूवरी ग,
उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग. चढती रजतम झिजती शमदम पाहुनी गौतम मुनी ग. कळवळला मनी बसला जाऊनी उग्र तपाला गुनी ग. प्रसन्न करुणी गिरिजा शंकर आणि तुझ महिवरी ग. उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग. टाकून पश्चिम सह्यगिरी हुनी धावसी पूर्वेकडे ग. भिजवित राने फुलवित धान्ये फोडित गिरीचे कडे ग. शमवित पापा निववित तापा सुखवित जन अंतरी ग. उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग. शिणला शेष हि महिमा गाता वेद हि मौनावला ग. ब्रह्मपुराणी व्यासे तो परिभावाने गायला ग. देव साधू जन संत महात्मे रमती तुझिया तिरी ग. उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग. प्रवाह अंबे प्रसन्न पावन पवित्र डुलवित सुखे ग. निर्मळ जळ कवी मंजुळ कलरव जपत हरिसी मुखे ग. तरंग तव उत्तुंग अंग करी पुलकित मन केशरी ग. उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग. स्नेहल जननी भावे तुझ अंतवरदायिनी. तसे विसरशी सलिल सलिली तव दिधले वाहुनी ग. वत्सल हृदये सद्गुरुराये मजसी रामेश्वरी ग. उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग. उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग. उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग. गंगा माता की जय. गाम आगच्छति इति गंगा. गाम आगच्छति इति गंगा गम्यते सोपानभूतया यया स्वर्गः. स्वर्गातून येते व स्वर्गात नेते ती गंगा. ज्ञानासारखे पवित्र काही नाही आणि गंगा ही सर्वात पवित्र नदी आहे. सर्वात पवित्र गंगा हे ज्ञानाचं प्रतीक आहे. तिचा सतत बदलणारा प्रवाह, सतत बदलतोय असा वाटणारा प्रवाह बदलत नसतो. न बदलणारा प्रवाही पदार्थ म्हणजे विचार हे ज्ञानाचे दृश्य रूप आहे. गंगेची स्तुती ही ज्ञानाची आराधना असून सर्व पैलूंना स्पर्श करणारी अशी जगन्नाथ पंडितांची गंगा लहरी आहे. आता बघा, नाशिकचा माणूस असतो ना, तो गोदावरीला गंगा म्हणतो. सांगलीचा जो मनुष्य आहे तो कृष्णा नदीत जरी स्नान केलं तरी तो कृष्णेच्या तीर्थालाही तो गंगाच म्हणतो. तसं पंढरपूरमध्येही आम्ही चंद्रभागेमध्ये स्नान केलं तरी त्यालाही आम्ही गंगाच म्हणतो. गंगा स्नान केले असेच म्हणतात. अनेक नद्यांना गंगा उपपत असते, जसे पैनगंगा, वैनगंगा, पाताळगंगा वगैरे. आता पंढरपूरची जी ही चंद्रभागा नदी आहे तिचा आकार जो आहे तो चंद्राप्रमाणे आहे म्हणून तिला चंद्रभागा असं म्हणतात. सह्याद्रीच्या 4300 फूट उंचीच्या भीमाशंकर शिखरापासून उगम पावणारी ही सह्याद्रीगिरीची बाला भीमरथी अवघी 300 मैल वाहत जाते. पुढे तुळजापूर येथे इंद्रायणी भीमरथीला येऊन मिळते. इंद्रायणीच्या संगमापुढे कुरवंडी नदी तिला येऊन मिळते. पुणे जिल्ह्यातून प्रवास करत करत पुढे नृसिंहपूर क्षेत्री नीरा नदी तिची साथ करते. या पूर्ववाहिनी भीमरथीने पंढरपूर क्षेत्राजवळ अचानक दक्षिणेकडे वळण घेतले आहे. अगदी चंद्रकोरीप्रमाणे आकार असल्यामुळे तिला चंद्रभागा असे नाव पडले आहे.
पुढेही आंध्र प्रदेशात या भीमेचा प्रवेश होतो. 100 मैलापर्यंत आंध्रातून प्रवास करत ती रायचूर जवळ कृष्णेची भेट घेते. अर्थातच पंढरपुरात ही आमची आवडती चंद्रभागा आहे. संतांनी हिचं वर्णन कसं केलंय बघा. ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा, तुझ्या चरणीच्या गंगा. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. जे जल प्रभू चरणांना स्पर्श करते ते सामान्य कसे असेल सांगा. थोडक्यात श्रीकृष्णाने वामन अवतारात बळीच्या प्रसंगात एका चरणाने अंतराळ व्यापले आणि हे दिव्य विशाल असे चरणकमळ ब्रह्मांडाच्या आवरणाला स्पर्श करून तसेच पुढे गेले. तेव्हा प्रभूंच्या चरणांगुष्टाने त्या आवरणाला छिद्र पडले. त्या छिद्रातून कारण समुद्राचे दिव्य जल पाझरले. ती धार सौभाग्यवान ब्रह्माने कमंडलूमध्ये धरून ठेवली आणि प्रभूंचे योग दुर्लभ असे चरणकमळ स्वहस्ते धुतले. ते जल म्हणजे गंगाजल होय. दिव्य सरिता विश्वपावनी गंगा होय. अशा प्रकारे चंद्रभागा सदैव शाश्वत तरी त्या पांडुरंगाचे चरण प्रक्षालन करीत आहे आणि त्यामुळे तिचे वास्तव्य वैकुंठात आहे. त्यांच्या चरणाची ती गंगा आहे म्हणून ती गंगेपासून भिन्न नाही असं म्हटलेलं आहे. अनंत काळापासून कितीतरी दीनांना, दुःखितांना, पामरांना, दुष्टांना, अधमांना, महापाप्यांना भगवत प्रेम प्रदान करीत आली आहे. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. जे कुणी ऋषी मुनी संत सज्जन पंढरपुरात आले त्या सर्वांना चंद्रभागा देवीने उदार अंतःकरणाने आशीर्वाद दिला आहे. चंद्रभागा ही जी माता आहे, गंगा माता, तुकाराम महाराज म्हणतात, प्रभो मला इतकेच दान द्या, केवळ सदैव चंद्रभागेचे स्नान घडावे. ज्येष्ठ शुद्ध दशमीला पृथ्वीवर गंगेचे अवतरण झाले. कधी झालंय गंगेचं अवतरण बघा. ज्येष्ठ शुद्ध दशमीला पृथ्वीवर गंगेचे अवतरण झाले. त्या प्रित्यर्थ हा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. मग या तिथीला दशहरा का म्हणतात हो, हे आपण आजपासून जाणून घ्यायचे. दशहरा ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत साजरा केला जाणारा गंगा दशहराचा उत्सव का म्हणतात, तर हे व्रत केले म्हणजे 10 पापांचा नाश होतो. आता ही 10 पाप कोणती आहेत ते पाहायचे आपल्याला. शुक्ल पक्षस्य दशमी ज्येष्ठे मासी द्विजोत्तमः हरते दश पापानि तस्मान् दशहरा स्मृता. हे द्विजश्रेष्ठांनो, ज्येष्ठातील शुद्ध दशमी 10 पापे हरण करते म्हणून तिला दशहरा म्हणतात. दश पापानी हरती. मग ही 10 पापे कोणती आहेत? अदत्तानाम उपादानम हिंसा चेवा विधानतः परदारोपसेवा च कायिकं त्रिविधं स्मृतम. वस्तू दिली नसताना घेणे म्हणजेच चोरी करणे, हिंसा करणे, यज्ञातील हिंसा सोडून इतर सर्व हिंसा करणे, परस्त्रीची सेवा करणे, परस्त्री गमन करणे, ही 3 कायिक पापे आहेत. कायिक म्हणजे शरीरानं केलेली पाप. पारुष्यम अनृतम च पैशून्यम चापि सर्वशः
असंबद्ध प्रलोभश्च वाङ्मयं स्याच्चतुर्विधम्. कठोरपणा, निर्दयीपणा, असत्य, दुष्टपणा, असंबद्ध बोलणे ही 4 वाचिक म्हणजे वाणीनं केलेली पापे आहेत. परद्रव्येष्वभिध्यानं मनसानिष्टचिन्तनं वितथामिनिवेष्टमानसं त्रिविधं स्मृतं. दुसऱ्याच्या धनावर ध्यान ठेवणे, मनाने दुसऱ्याचे वाईट चिंतणे, वाईट गोष्टींचा अभिमान ही 3 मानसिक पापे आहेत. मग ही कायिक, वाचिक, मानसिक अशा 10 पापांचा नाश करते, त्यालाच दशहरा म्हणतात. 10 दिवस गंगेमध्ये स्नान केल्यानं या प्रकारच्या पापांचा नाश होतो असं म्हणलेलं. मग हे व्रत कसं करावं? तर या व्रताची मुख्य देवता गंगा आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य, भगीरथी, हिमालय या गौण देवता आहेत. हे व्रत स्त्री पुरुष दोघांनाही करता येतं. पुष्प, धूप, दीप, नैवेद्य हे उपचार प्रत्येकी 10च्या संख्येनं गंगेला अर्पण करावे. शास्त्रोक्त पद्धतीने व्रताचा संकल्प करून गंगेत 10 बुड्या माराव्यात. गंगा स्नान शक्य नसल्यास आपल्या गावच्या नदीत, जलाशयात, कोणत्याही नदीत स्नान करावं. आणि आपण घरी सुद्धा जेव्हा स्नान करतो तेव्हा हा मंत्र म्हणायचा आहे. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले अस्मिन् सन्निधिं कुरु. त्यानंतर पाण्यात उभे राहून गंगा स्तोत्राचे पठण करावे. मग तीर्थपूजा, पितृतर्पण करावे. धृत मिश्रित काळे तीळ गुळ मिश्रित सातूच्या पिठात घालून त्याचे 10 पिंड करून ते गंगेत टाकावेत. सोन्याची, तांब्याची किंवा मातीची गंगा प्रतिमा करून तीरावरच तिची पूजा करावी. सर्व उपचार हे पुढील मंत्राने करावे. कोणता मंत्र दिलेला इथे पहा. नमो भगवत्ये दशपापहरायै गंगायै नारायण्यै हेत्यै रेवत्यै शिवायै दक्षायै अमृतायै विश्वरूपिण्यै नंदिनै ते नमो नमः. हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु, कावेरी, मेरे स्नान के लिए, ये मेरे स्नान करने का जो जल है इसमें आप सभी पधारिए असं म्हणून सर्व या नद्यांना आवाहन करावं, अशी प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर 10 ब्राह्मणांना 16 मुठी तिळाचे दान द्यावे. गोदान द्यावे. मासा, कासव, बेडूक, मगरी वगैरे जलचराच्या प्रतिमा करून त्या नदीत सोडाव्यात. त्या प्रतिमा सोन्याच्या, रुपयाच्या, धातूच्या, पिठाच्या कशाही असाव्यात. 10 दिवे लावून प्रवाहात सोडावेत. वरील मंत्राचा 5000 असा जप करावा. 500च्या पटीमध्ये हवन करावे. 10 ब्राह्मण, 10 सुवासिनी यांना 10 दिवस भोजन घालावे. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी रोज गंगेची पूजा करावी. गंगा लहरी, गंगा स्तोत्रे यांचा रोज पाठ करावा. उत्तर प्रदेशामध्ये गंगा तीरावर स्नानासाठी या 10 दिवसात यात्रा भरते. हरिद्वार, ऋषिकेश, काशी, प्रयाग, नाशिक, वाई इथे यात्रा भरते. 10 दिवस कथा, कीर्तने, गंगा लहरीवर प्रवचने करावी. आंब्याच्या रसाची जेवणे होतात. स्त्रिया 10 आंब्याचे वाण देतात. आणि अशा प्रकारे सर्व भारतामध्ये पंढरपुरातही हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. असं हे गंगा दशहराचं महत्त्व आहे.